हॅलो, क्लायंट रॅपिंगच्या सेशनमध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग आपण या सेशनची उद्दिष्टे पाहू. या सेशनच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल: टाइप्स ऑफ ड्रॅपिंग समजून घ्याल, हेअर ट्रिम करण्यासाठी क्लायंटला प्रिपेअर करू शकाल, हेड मसाज करण्यासाठी क्लायंटला प्रिपेअर करू शकाल, मेकअप करण्यासाठी क्लायंटला प्रिपेअर करू शकाल. सर्वात आधी आपण ड्रॅपिंग म्हणजे काय असते ते समजून घेऊ. ड्रॅपिंग हे क्लायंटला सर्व्हिस मिळवण्यापूर्वी त्याच्या अप्पर बॉडी भोवती कॅप घालण्याची प्रोसेस आहे. सलूनमध्ये सामान्यतः स्नॅप किंवा कॅपसह वेल्क्रो क्लोजर्स, डिस्पोजेबल ड्रॅप्स आणि रियुजेबल फॅब्रिक ड्रॅप्ससह अनेक प्रकारचे ड्रॅपिंग ऑप्शन उपलब्ध असतात. क्लायंटच्या कपड्याचे केस केमिकल आणि इतर प्रॉडक्टपासून संरक्षण करणे, त्यांच्या कम्फर्टची खात्री करणे आणि प्रोफेशनल आणि हायजेनिक एन्व्हायरमेंट मेंटेन करणे यासह अनेक उद्देशासाठी ड्रॅपिंग सर्व्ह आहे. ड्रॅपिंगचे विविध टाइप्स आहेत. ड्राय ड्रॅपिंग कॅप्स हलक्या वजनाच्या नॉयलॉन किंवा पॉलिस्टरपासून बनलेले असतात आणि ते अशा सेवांसाठी वापरले जातात ज्यांना झटपट स्प्रिटच्या पलीकडे केमिकल्स किंवा पाण्याची आवश्यकता नसते. वेट ड्रॅपिंग कॅप्स वॉटरप्रूफ असतात आणि शॅम्पू वॉश करण्यासाठी वापरतात. केमिकल ड्रॅपिंग कॅप्स ब्लीच आणि कलरिंग एजंट सारख्या हजार्डस सबस्टॅन्सेसच्या प्रतिरोधक असतात. फॅब्रिक स्किनपासून दूर ठेवण्यासाठी कॅप्सच्या कोलार खाली टॉवेल किंवा डिस्पोजेबल निक स्ट्रीप वापरली जाते. हेअरकटसाठी क्लायंटला ड्रॅप कसे करायचे ते पाहूया. कोणतीही प्रोसिजर सुरू करण्यापूर्वी क्लायंट कम्फर्टेबल पोझिशनमध्ये असल्याची खात्री करा. त्याची मोबिलिटी, कम्फर्ट आणि प्रायव्हसीची काळजी घ्या. हे स्टेप क्लायंटला रिलॅक्स देईल. सलून सेफ, सिक्युअर्ड, प्रायव्हेट आणि ड्राय असावे. क्लायंटच्या वापरण्यासाठी आणि हँड वॉशसाठी वॉशरूम फॅसिलिटी जवळ असावी. प्रोसिजर दरम्यान कोणतीही डिस्कम्फर्ट टाळण्यासाठी क्लायंटला ट्रीट करत असलेल्या भागातून कोणतीही ज्वेलरी काढून टाकण्यास सांगा. केस कापण्यासाठी क्लायंट ड्रॅपिंग करताना खालील स्टेपचे पालन केले जाते. तुमच्या सप्लायमधून सलून कॅप किंवा ड्रॅप पिळावा. कॅप किंवा ड्रॅप अनफोल्ड करा आणि क्लायंटच्या गळ्याभोवती पोझिशनमध्ये ठेवा. कॅप किंवा ड्रॅपच्या प्रकारावर अवलंबून स्नॅप्स, वेल्क्रो किंवा टाइल्स वापरून क्लोजर करून सुरक्षित करा. खूप आरामात आणि व्यवस्थित बांधलेले आहे, परंतु मुवमेंट रिस्ट्रिक्ट करण्यासाठी किंवा डिस्कम्फर्ट होईल असे खूप टाईट नाही याची खात्री करा. कॅप्स किंवा ड्रॅपने क्लायंटने कपडे पूर्णपणे कव्हर आहेत याची त्यांच्या शोल्डरवर आणि बॅकवर व्यवस्थित पसरलेले आहे की नाही याची खात्री करा. क्लायंटला ते कम्फर्टेबल आहेत का ते विचारा आणि कॅप्स किंवा ड्रॅप्समध्ये आवश्यक त्या ॲडजस्टमेंट करा. तुमची टूल गोळा करा आणि हेअरकटसाठी वर्कस्टेशन प्रिपेअर करा. क्लायंट ड्रॅप झाल्यानंतर आपण हेअरकट करू शकता. हेअरकट पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कॅप किंवा ड्रॅप काढू शकता आणि क्लायंट ब्रशला कोणतीही लूज हेअर काढण्यास मदत करू शकता. कोणतीही डिस्पोजेबल ड्रॅपिंग मटेरियल्सची डिस्पोज करा किंवा क्लिनिंग असलेल्या लॉन्ड्री एरिया फॅब्रिक ड्रॅप्स ठेवा. त्यांच्याप्रमाणे तुमच्या क्लायंटला हेड मसाजसाठी तयार करण्यापूर्वी त्यांना ड्रॅप करणे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे क्लायंटला रिलॅक्सेशन मिळत असताना ते कव्हर केलेले आणि वॉर्म राहण्यास मदत होते. क्लायंटला ड्रॅपिंग प्रोसेसबद्दल माहिती द्या आणि ते कम्फर्टेबल असल्याची खात्री करा. एकदा क्लायंट ड्रॅप आणि कम्फर्टेबल झाल्यावर आपण हेड मसाज सुरू करू शकता. क्लायंटच्या इच्छेनुसार स्कॅल्प, टेम्पल्स आणि नेक एरियावर फोकस करून योग्य मसाज टेक्निक्स वापरा.
हेड मसाज केल्यानंतर टॉवेल किंवा ड्रॅप्स काढा आणि क्लायंटला हळूहळू बसू द्या. ते चेअरवरून उठण्यापूर्वी त्यांना थोडा वेळ रिलॅक्स करण्यासाठी ऑफर करा. जसे आपण हेअरकट आधी आणि हेड मसाजच्या आधी ड्रॅपिंग पाहिले, त्याचप्रमाणे क्लायंटला मेकअपसाठी तयार करताना क्लायंटच्या स्किनचे आणि कपड्याचे संरक्षण करण्यासाठी ड्रॅपिंगचा वापर केला जातो. हे इन्फेक्शियस आणि कॉन्टॅजियस डिसीजेसचा प्रसार देखील प्रतिबंधित करते. मेकअप ॲप्लिकेशन पूर्ण झाल्यावर क्लायंटकडून ड्रॅप किंवा कॅप काळजीपूर्वक काढून टाका. कोणतेही डिस्पोजेबल ड्रॅपिंग मटेरियलची डिस्पोज करा किंवा क्लिनिंगसाठी नियुक्त केलेल्या लॉन्ड्री एरियामध्ये फॅब्रिक ड्रॅप्स ठेवा. इम्प्रॉपर ड्रॅपिंग बॅक्टेरियल इन्फेक्शन्समध्ये कसे सहाय्य करू शकते याची येथे काही उदाहरणे आहेत. प्रॉपर ड्रॅपिंग न करता क्लायंटमध्ये क्रॉस कंटामिनेशन होण्याचा धोका जास्त असतो. बॅक्टेरिया, व्हायरसेस आणि इतर पॅथॉजन्स डायरेक्ट कॉन्टॅक्टद्वारे किंवा दूषित सर्फद्वारे एका क्लायंटपासून दुसऱ्या क्लायंटमध्ये सहजपणे पसरू शकतात. इम्प्रॉपर ड्रॅपिंगमुळे सलून सर्व्हिस दरम्यान वापरल्या जाणाऱ्या सर्फस आणि टूल्स कंटामिनेशन होऊ शकतात. जर ड्रॅपिंगचा वापर केला गेला नाही किंवा क्लायंट्समध्ये बदल केला गेला नाही तर बॅक्टेरिया आणि इतर मायक्रो ऑर्गॅनिझम सलून चेअर, स्टायलिंग टूल्स किंवा मेकअप ब्रशेससारख्या सरफेसवर जमा होऊ शकतात. जेव्हा हे दूषित सरफेस स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा इन्फेक्शनची शक्यता वाढते. प्रॉपर ड्रॅपिंग न करता सलून सर्व्हिस दरम्यान ॲक्सिडेंटल निक, कट किंवा अब्रेशन होण्याची अधिक शक्यता असते. जर एखादी ओपन वुंड किंवा ब्रोकन स्किन अनसॅनिटरी कंडिशनच्या संपर्कात आली तर तिला बॅक्टेरियल इन्फेक्शन्स होण्यास कारणीभूत ठरते. योग्य ड्रॅपिंगचे पालन न केल्यास प्रॉपर सॅनिटेशन न करता ॲप्लिकेटर किंवा मेकअप ब्रशेस शेअर करणे किंवा पुन्हा वापरणे यासह प्रॉडक्ट्सच्या इम्प्रॉपर हँडलिंगची जास्त शक्यता असते. काही वेळा स्कॅल्पवरील बॅक्टेरियल इन्फेक्शन पाण्यात मिक्स होऊ शकते आणि ड्रॅपिंगचे योग्यरित्या पालन न केल्यास ते क्लायंट्स नेकपर्यंत आणि खांद्यापर्यंत जाऊ शकते. यामुळे इम्पॅटिगो, सेल्युलायटिस, ॲब्सेस एक्सेट्रा या प्रकारचे इन्फेक्शन्स होऊ शकते. ड्रॅपिंग केप्स केमिकल्स कपड्यांपासून दूर ठेवतात. ब्लीच किंवा परमनंट हेअर कलरचा एकच डाग महागाकडे कपडे खराब करू शकतो. प्रत्येक क्लायंटसाठी डिस्पोजेबल किंवा क्लीन ड्रॅप्स किंवा कॅप्स वापरणे तसेच हाताच्या हायजीन प्रॅक्टिसेस अंमलात आणणे बॅक्टेरियल कंटामिनेशन होण्याचा आणि त्यानंतर इन्फेक्शन्स होण्याचा धोका खूप कमी करू शकतो. कोणत्याही प्रकारच्या सर्व्हिसेससाठी क्लायंट ड्रॅपिंग करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना आहेत. सर्व्हिससाठी मटेरियल्स आणि सप्लाय तयार करा. हँड सॅनिटाईज करा. क्लायंटला मानेवर असणारी आणि हेअर ज्वेलरी काढून सुरक्षित ठिकाणी स्टोअर करण्यास सांगा. क्लायंट्स हेअरमधून ऑब्जेक्ट काढा. क्लायंटची कोलार आतमध्ये वळवा. योग्य ड्रॅपिंग मेथड वापरून पुढे जा. आपण चर्चा केलेल्या मुख्य पॉइंटच्या रिकॅप करूया. ड्रॅपिंग ही क्लायंट्सला सर्व्हिस मिळवण्यापूर्वी त्याच्या अप्पर बॉडीभोवती कॅप घालण्याची प्रोसेस आहे. हेड मसाज करताना ड्रॅपिंगमुळे क्लायंटला रिलॅक्सेशन मिळत असताना ते कव्हर केलेले आणि वॉर्म राहू देते. हेअरकट ड्रॅपिंग करताना कपडे स्वच्छ ठेवण्यासाठी टॉवेल्स आणि डिस्पोजेबल शीट वापरू शकतो. हे आपल्याला सेशनच्या शेवटी घेऊन येते. आशा आहे की तुम्हाला क्लायंट ड्रॅपिंग बद्दल चांगली माहिती मिळाली असेल. चला तर मग भेटूया पुढील सेशनमध्ये.